राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार 1ली ते 5वीच्या वर्गासाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी बंधनकारक करण्याचा निर्णय झाला. मात्र विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय मागे घेण्याची ग्वाही दिली. आता त्रिभाषा सूत्रानुसार विद्यार्थ्यांना हिंदी बंधनकारक न करता हिंदीसोबतच कन्नड, तेलुगू, उर्दू, गुजराती, संस्कृत अशा भाषांचा विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. 2025-26 पासून राज्य शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्याची इयत्ता 1लीच्या वर्गापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नवा आराखडा सादर केला. 1लीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून बालभारतीकडून सध्या पुस्तकांची छपाई सुरू आहे. हा आराखडा पुढील 4 वर्षात 1ली ते 12वीच्या वर्गांसाठी लागू होणार आहे. इयत्ता 1लीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी निवडलेली भाषा दुसऱ्या वर्षात बदलली तर शिक्षक नियुक्ती बदलीसाठी देखील अडचणी येणार आहेत. त्यामुळे हिंदी ही तृतीय भाषा असावी असा निर्णय झाला होता. मात्र त्याला राज्यभरातून विरोध झाल्यानंतर आता त्यासाठी अन्य 6 पर्यायी भाषा देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. त्यानंतर येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक माध्यमिक विभागासह अन्य शिक्षण संचालकांची समिती नेमली जाणार आहे. 10 मेपूर्वी त्यावर मार्ग काढून नव्या भाषांचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.